नमस्कार मित्रांनो. नमस्कार. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे मित्रांनो. तर आज आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत आमची यूट्यूब जर्नी. हा तर हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो, कारण या ब्लॉगमध्ये खूप असं काही तुम्हाला शिकायला बी भेटणार आहे आणि आम्ही स्ट्रगल कसा केला हे सुद्धा माहिती पडणार आहे. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की नक्की बघा बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. आणि हे बी सांगणार आहे, आता जे आपण म्हणजे नवीन यूट्यूबर म्हणजे यूट्यूबवर काम करायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पण आपण 2 शब्द बोलणार आहेत, पण ते शेवटी बोलणार आहे मी. तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करू मित्रांनो. हा तर चला. तर मित्रांनो, आमची जर्नी अशी सुरू झाली की आम्ही सुरुवातीला आमच्या घरात म्हणजे 2 छोटे छोटे मुली आहेत, तुम्हाला माहिती आहे. एक माझी भाची आणि एक माझी मुलगी आहे. तर त्यांना डान्स खूप छान येतो आणि छान करायचे ते डान्स. तर त्याच्यावरून माझ्या डोक्यात आयडिया आला की आपण एक यूट्यूब चॅनल बनवावं आणि त्यावर आपण व्हिडिओ पोस्ट करायची, असं म्हणून माझ्या डोक्यात आयडिया आली. तर मी इंस्टाग्रामला रील बनवायचो मित्रांनो. तर मग माझ्या डोक्यात ती आयडिया आली, तर मग मी त्यांचा 1-2 इंस्टाग्रामवरून व्हिडिओ घेतला आणि यूट्यूबला पोस्ट करून पाहिला. मी यूट्यूबला पोस्ट केला आणि मस्त 500,000 असे व्ह्यूज येत होते. तर मग मी एक विचार केला, 500,000 व्ह्यूज येत आहे, चांगली गोष्ट आहे. मग असं करता करता नाही का आपण त्यांचे रोज डान्सचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मग ते झाल्यानंतर मग मित्रांनो मी नाही का असं हळूहळू सबस्क्रायबर गेन केलेले. त्यानंतर मग मी नाही का विचार केला की आता सबस्क्रायबर आपले त्यांच्या डॅन्सवरच ना आमचे 50 सबस्क्रायबर झाले होते. 50 सबस्क्रायबर म्हणजे झाले आणि त्यांच्यामुळेच आपली लाईव्ह स्टार्ट झाली, कारण त्यांच्या डान्समुळे आपले 50 सबस्क्रायबर झाले. आणि मेन गोष्ट तुम्हाला सांगते, आमचं पहिलं संदीप पुणे ब्लॉग नाव नव्हतं यूट्यूबचं. मुलींच्या नावानं आम्ही यूट्यूब खोललेलं, पण ते चांगलं चालत होतं, मस्त चालत होतं. पण मग आम्ही हा प्रयत्न केला की आम्ही व्हिडिओ पण म्हणजे कुणाचे लाईव्ह बघितले, कुणाचे व्हिडिओ बघितले, तर मग हे बोलले की चल आपण पण ट्राय करू, मुलींचं तर टाकूच, पण आपण पण प्रयत्न करू काहीतरी करायचा, बघू होतं का तरी आपलं पुढं काय. तर मग हिने ती 50 सबस्क्रायबर झाल्यावर लाईव्ह चालू केली मित्रांनो. 50 सबस्क्रायबर झाले ना, मग माझ्या डोक्यात अजून एक प्लॅन आला की आपण शॉर्ट व्हिडिओ तर टाकतो जे, तर म्हणजे आपली यूट्यूब फॅमिलीसोबत आपण ऑनलाईन बोलणं करू, असं म्हणून एक माझ्या डोक्यात आयडिया आली. कारण मी 2-3 जणांची लाईव्ह पाहत होतो त्यावेळेस. तर मग मी असं 50 सबस्क्रायबर झालं आणि लगेच आपल्याला लाईव्हचं ऑप्शन आलं, तर मी लाईव्ह स्टार्ट केली. त्या टायमाला म्हणजे माझ्या लाईव्हला फक्त 2-3 जणं, 1-2 जणं असे येत होते. म्हणजे जवळपास 4-5 दिवस असं घडलं माझ्यासोबत. 2-3 जणं, 4-5 जणं एवढेच लोक त्यावेळेला यायचे. ना असं म्हणजे जास्त करून ना 12च्या नंतर लोक येतात ना, म्हणजे जे घाण घाण कमेंट करतात तेच लोक यायचे आमच्या लाईव्हवरती. आणि ससा करून मी त्यावेळेस कंपनीत जात होतो, त्यामुळं मला 12 नंतरच टाईम भेटायचा, कारण माझी सेकंड शिफ्ट 12 नंतर सुटायची. तर मी म्हणजे 12 नंतरच लाईव्हला यायचो. मग अशी हळूहळू पब्लिक वाढली. ज्या ठिकाणी 5-6 लोक पाहत होते तिकडं 10 झाले, 10चे 20 झाले. मग असं करून करून मित्रांनो त्या टायमाला मला ब्लॉगसुद्धा शूट करता येत नव्हता, खरं तुम्हाला सांगतो. खोटं बोलत नाही, त्या टायमाला आम्ही लाईव्ह चालू केली ना, त्यावेळेला माझ्या पण घरातले मला ओरडत होते आणि आमच्या इकडचे पण घरातले ओरडत होते का, तर तुम्ही संध्याकाळची लाईव्ह नका करू, कारण खूप घाण घाण कमेंट येत आहे. सुरुवातीला एवढे घाण कमेंट आलेले आहे ना की म्हणजे आपण विचार बी करू शकत नाही की आपल्या महाराष्ट्रात असे पण लोक असतील. पण एक आहे, आत्ताच्या कंडिशनला आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये असे पब्लिक जुळलेली आहे की सगळे आपल्यावर प्रेम करणारी सगळे. आणि खरंच प्रेम येतंय, एवढं प्रेम देताय ना तुम्ही मित्रांनो, तर असं प्रेम शेवटपर्यंत द्या. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हे पण कळणार आहे तुम्हाला की आम्ही काय स्ट्रगल केला आणि सुरुवात कशी केली. आणि हे सगळं जे करतोय आम्ही तर मेहनत घेतोय, पण प्रेम तुमचं भेटतंय म्हणून आम्ही आता इथपर्यंत आलेलो आहे. आणि मित्रांनो लाईव्ह झाल्यानंतर नाही का लाईव्हला पण चांगले प्रतिसाद भेटायला लागले थोड्या दिवसानंतर.
मग मी काय केलं माहिती आहे का, मी थोडे म्हणजे कुठं कुठं फिरायला जायचो नाशिकमध्ये. हा आता पंचवटी झाली, कळसुबाई झाली, त्र्यंबक. पांडवलेणी, असे माझे जुने व्हिडिओ बघा तुम्ही. आम्ही घरातल्या घरात म्हणजे बरेच ठिकाणी आम्ही फिरायला गेलो, ते पण ब्लॉग आम्ही काढलेत. पण तसा म्हणजे आत्ता व्हिडिओ जात आहेत तसे व्हिडिओ जात नव्हते, पण आम्ही प्रयत्न करायचो. आम्ही खचून गेलो नाही दोघं पण. मी खचलो होतो एकदा. मी पूनमला म्हणलं की मला यूट्यूबवर जमत नाही आहे, एक काम करतो मी यूट्यूब चॅनलच डिलीट मारतो म्हणलं, कारण ते घाण First कमेंट time. ऐकून नाही का मला म्हणजे सहन नाही होत होतं. मग स्टार्टिंगला तेवढं मी सहन पण केलेलं आहे. तर मग मी नाही का तिला म्हणलं की आपण यूट्यूब चॅनल डिलीट मारून देऊ, जाऊ दे म्हटलं काय याच्यात करिअर होणार नाही. तर मी असं बोललो, तर पूनमने मला काय शब्द दिला, इथपर्यंत आलोय पुढं पण जाऊ, थोडं थांबा. हा तर ना. ती असा शब्द बोलली ना, मग आम्ही तरी व्हिडिओ टाकायचं बंद नाही केलं, कंटिन्यू चालू ठेवलं. एवढं सहन करून सुद्धा चालू ठेवलं. चालू ठेवल्यानंतर मित्रांनो थोडे दिवस झाले, आपला 3000 घंटा वॉच टाईम झाला. मग आपल्याला 1000 घंटा वॉच टाईम पाहिजे होता आणि वर्ष पूर्ण व्हायला आलता आपल्या यूट्यूब पण चॅनलला. आम्ही तेव्हा चॅनल म्हणजे हाफ मोनोटाईज आम्ही नाही केलं. कारण काय आहे की हाफ मोनोटाईज हे नको बोलले, आपण पूर्णच करू वॉच टाईम आणि मग आपण चॅनल 3000 मोनोटाईज घंटा करू. वॉच टाईमवर मित्रांनो मी नाही का म्हणजे आमचा वर्ष पूर्ण होणार होता. हा आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला वॉच टाईम पूर्ण करायला 1 वर्षाचाच टाईम भेटतो. हो. तर माझं वर्ष व्हायला फक्त 3 दिवस बाकी होते आणि माझा कमीत कमी 1000 घंटा वॉच टाईम राहिलेला होता. 3000 झाला होता, पण 1000 घंट्यासाठी मी काय केलं मला पण स्वतःला सुचत नाही की मी काय केलं. तर गडाची यात्रा होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी पायी पायी सप्तशृंगी देवीच्या गडावर जातो. हा तर त्याच्या आधी योगायोग- पण आम्ही रातना दिवसभर आम्ही लाईव्ह घ्यायचो, रातभर पण live मुळे घ्यायचो आपले 3000 घंटे वॉच टाइम झालेले हा होते. आणि दिवसभर पण घ्यायचो. मी पटापट कामं पण करायचे आणि आम्ही घ्यायचो. तेव्हा पण एवढे घाण कमेंट येत होते, एवढे घाण, अक्षरशः ते म्हणायचे नकोच पूनम नको बस. पण मी म्हणायचे नाही, आपण इथपर्यंत आलोय, अजून पुढं जाऊ. मी त्याचनी म्हणजे हे सांगायचे, मग ते थोडंसं हां बाबा माझी बायको मला साथ देते तर 3 बस. दिवसात 1000 घंटा वॉच टाइम करणं हा खूप अवघड गोष्ट होती. पण आईच्या कृपेने आपलं सगळं झालं. आम्ही पायी पायी गेलतो गडावरती, हे सगळ्यांना माहिती तुम्हाला की आम्ही गडावरती पायी पायी गेलतो. म्हणजे या मागच्या वर्षी नाही, त्याच्या मागच्या वर्षी गेलतो, ज्यावेळेस म्हणजे आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, त्यावेळेस आम्ही गेलतो पायी पायी. तर मी एक ब्लॉग शूट केला मित्रांनो. तर तो ब्लॉग 9000 व्ह्यूज आले. 9000 व्ह्यूज आले, तर त्याचा डाय वॉच टाईम कंप्लीट झाला आणि आईच्या कृपेने आपलं चॅनल मोनो झालं. आणि मित्रांनो मोनो झालं गडावरून, म्हणजे आम्हाला गडावर जायला नाही का 3 ते 4 दिवस म्हणजे 4-5 दिवस लागतात असं समजून घ्या. तर घरी आलो. घरी आल्यानंतर 2-3 दिवसानंतर लगेच मला पोस्टमॅनचा फोन आला की तुमचं म्हणजे गुगल हँडसन्स पिन आलेला आहे. त्याच्यासाठी कॉल पण लगेच येऊन गेला. आणि मित्रांनो म्हणजे असं वाटत होतं जसं की म्हणजे एखादं देव पावल्यागत. म्हणजे सगळ्यांची इच्छा होती की मी यूट्यूबवर राहायला पाहिजे, असं वाटत होतं त्या टायमाला मला की मी यूट्यूब सोडायला नाही पाहिजे. मी खचलेला माणूससुद्धा मी म्हणजे खुश झालो होतो त्या टायमाला की एवढं फटाफट कसं काय शक्य आहे. मी वर्ष झालं तरी मी 3000 घंटा वॉच टाईम केला आणि एवढं 3 दिवसामध्ये माझा 4000 घंटा वॉच टाईम बी झाला आणि चॅनल मोनोटाईज बी झालं. आणि योगायोग असा की आपले $10 बी झाले आणि पिन पण घरी येऊन गेला. गेला तर बरोबर. तो आनंदच वेगळा होता, इतका म्हणजे आनंद वेगळा होता. आणि असे पण कमेंट आहेत आपल्याला मित्रांनो, दादा तुमची पेमेंट किती येते, पेमेंट किती येते. तर हे पण मी आज याच्यात सांगून देतो मित्रांनो, अजून आपले फर्स्ट पेमेंट आलेली नाही आहे. म्हणजे या महिन्यात येणार आहे फर्स्ट पेमेंट, आणि किती येईल हे पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर तोपर्यंत वेट करा, आपली पेमेंट येते तोपर्यंत आपण डेली ब्लॉग शूट करत जाऊ. आणि राहिलं आमची पेमेंट किती आली ते आपण व्हिडिओमध्ये आपण शेअर करू ब्लॉगच्या माध्यमातून. आणि मित्रांनो अशी आमची जर्नी होती, म्हणजे यूट्यूबवर आमचं असं स्ट्रगल होतं. आणि म्हणजे खूप आता इथपर्यंत आल्यानंतर बरं का, इथून सुरुवात मी जेव्हा म्हणजे नाशिकवरून धुळ्याला शिफ्ट झालो, तर एवढं प्रेम भेटतंय तुमचं की तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो,
मला म्हणजे भरपूर बहिणी भेटल्या, भरपूर भाऊ भेटल्या. मी शपथ सांगतो म्हणजे सोशल मीडिया मला असं वाटलं होतं खूप म्हणजे विचित्र लोक असतील, म्हणजे कारण कसं आहे ना, घाण कमेंट येत होत्या ना स्टार्टिंगला, तर नको नको असं वाटत. नको नको वाटत होतं. पण आता मला एवढे भाऊ एवढे वैदी झालेले आहेत ना, की एक म्हणजे लहानपणी जसं एखाद्या मुलाला प्रेम भेटत नाही ना, ते प्रेम आत्ता भेटायला लागलंय मला. त्यामुळं खरंच सगळ्यांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद. करतो. आणि असंच सपोर्ट नेहमी असू द्या मित्रांनो. तर तुला काही 2 शब्द बोलायचे आहेत का? आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं पहिलं मुलीसनी तुम्ही करत होता, तर आम्ही त्या मुली शाळेत पण जायच्या आणि मग घरातली पण बोलले की नको मुलीसनी नाही करायचं, पुरींचं नको व्हिडिओ टाकू. त्याच्यामुळे त्या मुलींचं पण आम्ही व्हिडिओ बंद केलं आणि आम्ही मुली दोघं मस्त डान्स करायचे मित्रांनो, पण घरचे नाही का नको म्हणत होते की त्यांना आतापासून सोशल मीडियावरती टाकू नको, त्यांना सवय लागल. म्हणून मी त्यांचे व्हिडिओ बंद केले आणि स्वतःचे स्टार्ट केले. स्वतः आम्ही दोघं जणी काम करायला लागलो आणि इथपर्यंत पोहोचलो. पण त्यांचा हिस्सा आहे हा, 50 सबस्क्रायबर पर्यंत त्यांचा हिस्सा आहे बरं का आपल्या. आणि असं नाही म्हणत, आपल्या यूट्यूबवर माझ्या घरात जेवढी फॅमिली आहे ना, तेवढं सगळ्यांचं साथ आहे. असं नाही, आम्ही स्ट्रगल तर दोघांनी खूप केलेलं आहे. केलाय, खूप बोलून पण एवढं घेतलंय. आहे की बोलणं बी खूप खाऊन घेतलंय. सोशल मीडियावर काम करायचं आहे ना मित्रांनो, तर प्लीज खरंच कंटिन्यू राहा. एक दिवस होणार. आणि राहिली दुसरी गोष्ट, मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हणलं की जे नवीन यूट्यूबवर काम करायचा विचार करतायत त्यांच्यासाठी बी मी 2 शब्द सांगणार आहे. मी असं बोललो होतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला जर का चॅनल मोनोटाईज करायचं असेल तरी हे 3 महिन्यात करून घ्या. खूप जीव लावून करा. कारण मी असं का सांगतोय, कारण 1 तारखेपासून 2027ला 1 जानेवारीपासून जिथं 4000 घंटा वॉच टाईम करायचा आहे ना, तो डबल होणार आहे. 8000 घंटा वॉच टाईम तुम्हाला करावा लागेल. त्यासाठी मी सांगतोय की लवकरात लवकर 3 महिन्यात तुम्हाला जेवढं मेहनत करावी लागेल तेवढं तुम्ही जीव लावून करा. कारण कसं आहे, नंतर तुम्हाला म्हणजे नवीन वर्ष लागला ना, तर चॅनल मोनोटाईज करायला खूप अवघड जाणार आहे. मी तर म्हणतो ना, 75% लोक कमी होऊन जातील यूट्यूबवरून. कारण खूप अवघड जाणार आजकाल आहे. कसं आहे ना, गरीब पोरं सोशल मीडियाचं म्हणजे हे करता की सोशल मीडियावर आपण पुढे जाऊ. मी पण म्हणजे मोनोटाईज झालं आहे एवढा म्हणजे आनंद आहे. पण अजून माझा पेमेंट वगैरे आलेला नाही. पण तुमचं प्रेम असंच असू द्या. आपला पेमेंट येणार आहे या मंथला, ते पण आपण शेअर करू. तर मित्रांनो, आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? नक्कीच सांगा आणि प्लीज सर्वांनी असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि सर्वांना म्हणजे खूप खूप धन्यवाद तुमचं. अजून इथपर्यंत आम्हाला साथ देत आहे, पुढेपर्यंत पण साथ द्या. तर बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.